नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, बुल्सआय अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविकेचे जे तांत्रिक घटक दिलेले आहेत त्यामध्ये आपण पोषण अभियान आहे अभ्यासक्रम आपल्याला। तर पोषण अभियानासंदर्भात आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत जे पोषण आहाराशी संदर्भात आहेत। पहिला प्रश्न आहे सोयाबीनमध्ये किती टक्के प्रथिन असते? आणि ही पुस्तक आहे विजयपथ पब्लिकेशनची, त्यामधून आपण हे प्रश्न सराव करत आहोत। आपण त्यावर आधी पण म्हणजे खूप सारा अभ्यासक्रम या पुस्तकातून कव्हर केलेला आहे आणि या बद्दल म्हणजे पुस्तक कशी आहे, कसा अभ्यासक्रम आहे वगैरे हा सुद्धा एक व्हिडिओ आहे आणि खूप साऱ्या मैत्रिणींनी ही पुस्तक विकत घेतली सुद्धा आहे। तर बघा तिथले प्रश्न आपण बघणार आहोत। सोयाबीनमध्ये किती टक्के प्रथिन असते? तर सोयाबीनमध्ये किती टक्के प्रथिन असते? तर पर्याय 2 योग्य उत्तर आहे। 40% प्रथिने सोयाबीनमध्ये असते। त्यानंतरचा प्रश्न बघा, 1 ग्राम स्निग्ध पदार्थापासून रिकामी जागा कॅलरीज ऊर्जा मिळत असते ते किती? तर 9 कॅलरीज ऊर्जा मिळत असते 1 ग्राम स्निग्ध पदार्थापासून। पर्याय 4 त्याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न, प्रथिने कशापासून बनतात? तर प्रथिने कशापासून बनत असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 अमिनो आम्ल। अमिनो आम्लापासून प्रथिने बनत असतात। त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते चांगले कोलेस्ट्रॉल आहे? तर चांगले कोलेस्ट्रॉल कोणते आहे? तर HDL हे जे आहेत ते चांगले कोलेस्ट्रॉल समजले जाते। त्यानंतरचा प्रश्न बघूया। प्रश्न आहे इंटरफेरॉन हे प्रथिन कोणत्या रोगावर उपयोगी पडते? तर इंटरफेरॉन हे प्रथिन कोणत्या रोगावर उपयोगी पडते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विषाणू संसर्ग जे रोग आहेत त्या रोगावर इंटरफेरॉन हे प्रथिन उपयोगी पडते। त्यानंतरचा प्रश्न, सुजवटी हा कुपोषणाचा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर प्रथिनांच्या कमतरतेमुळे सुजवटी हा आजार होत असतो। त्यानंतरचा प्रश्न आहे की शरीरातील कोणत्या अवयवामध्ये चरबी म्हणजेच फॅट जमा होते? तर पर्याय 4 दिलेले आहेत। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 4 आहे ॲडिपोज टिश्यू यामध्ये शरीरातील म्हणजे चरबी जमा होत असते। तर त्या अवयवाचे नाव काय आहे? तर ॲडिपोज टिश्यू असं हे अवयवाचे नाव आहे। खालीलपैकी BMI काढण्याचे सूत्र आहे? तर BMI काढण्याचे सूत्र काय आहे? तर पर्याय 4 आहे वजन किलोग्राम भागिले उंची स्क्वेअर मीटर हे सूत्र आहे BMI काढण्याचे। त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत आपण की अन्न बिघाडातील महत्त्वपूर्ण घटक हा रिकामी जागाची वाढ होय। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सूक्ष्मजीव। अन्न बिघाडातील महत्त्वपूर्ण घटक हा सूक्ष्मजीवाची वाढ होय। पर्याय 1 त्याचं उत्तर येते। त्यानंतरचा प्रश्न, अंड्यातील कोणत्या भागात प्रमुख प्रथिने आढळतात? तर अंड्यातील कोणत्या भागात प्रमुख प्रथिने आढळतात? तर पांढऱ्या बल्कमध्ये प्रमुख प्रथिने आढळतात। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रोटीन्स इथे तयार होतात। तर प्रोटीन्स कुठे तयार होतात? तर पर्याय 4 रायबोझोम्समध्ये प्रथिने तयार होत असतात। त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी ग्लुकोनियोजेन्सिसचे महत्त्वाचे एन्झाईम कोणते आहे? असा हा प्रश्न आहे। आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत। तर पर्याय 4 पायरुवेट कायनेज हे त्याचे उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे पायरुवेट डिहायड्रेशन कॉम्प्लेक्स काय तयार करते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 1 ॲसिटिल को हे त्याचे योग्य उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती प्युरिन न्यूक्लियोटाइड नाही? असा हा प्रश्न आहे। तर ATP हे प्युरिन न्यूक्लियोटाइड नाही आहे, म्हणजेच UPT IMP आणि GTP हे काय तर प्युरिन न्यूक्लियोटाइड आहेत। तर नाही म्हटलं आहे तर 1 पर्याय त्याचं उत्तर आहे नाही आहे। त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत। प्रश्न सोडावा, शरीरामध्ये ट्रिप्टोफेनॉनपासून काय तयार होते? तर ट्रिप्टोफेनॉनपासून काय तयार होत असते? तर त्याचे योग्य उत्तर आहे मेलॅक्टोनिन तयार होत असते। त्यानंतरचा प्रश्न बघा, माणसाकडून कशाचे पचन म्हणजे डायजेशन होत नाही? तर ते आहे पर्याय म्हणजे योग्य उत्तर 4 आहे सेल्युलोजचे पचन माणसाकडून होत नाही। त्यानंतरचा प्रश्न बघा,
प्लाझ्मामध्ये प्लाझ्मामध्ये टोटल प्रोटीन साधारण रेंजमध्ये किती आहे? तर साधारण किती रेंजमध्ये असते? तर त्याचे योग्य उत्तर आहे 100 मिली. त्याचं योग्य उत्तर दिलेलं आहे 1804. 100 मिली आहे उत्तर. प्लाझ्मामध्ये टोटल प्रोटीन साधारण रेंज किती आहे? तर 100 मिली. त्यानंतरचा प्रश्न बघा, कोलेस्ट्रॉलपासून खालीलपैकी काय तयार होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय 4 दिलेले आहे. वरील सर्व म्हणजे बाईल ॲसिड, विटॅमिन डी आणि स्टिरॉइड हार्मोन्स वरील सर्व तयार होतात. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या अमिनो ॲसिडमध्ये सल्फर ॲटम असते? तर अमायनो ॲसिडमध्ये सल्फर ॲटम असते असा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय 1 आहे मिथिओनिन. मिथिओनिन हे योग्य उत्तर दिलेले आहे. अमिनो ॲसिडमध्ये सल्फर ॲटम असते तर मिथिओनिन असते. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते एपियम्स आहेत? खालीलपैकी कोणते एपिमर्स आहेत? एपिमर्स लिहिलेलं आहे. कोणते एपिमर्स आहेत? तर आपल्याला योग्य उत्तर या ठिकाणी सांगायचे. तर पर्याय 1 त्याचं उत्तर दिलेलं आहे. ग्लुकोज आणि ग्लॅलॅक्टोज हे काय ते एपिमर्स आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, अन्न तयार करण्यासाठी वनस्पती हवेतील कोणता वायू वापरतात? सगळ्यांनाच माहीत असेल, कार्बन डायऑक्साईड वापरत असतात. आपल्या शरीराला साधारणतः किती अमिनो आम्लाची गरज असते? तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय 1 22 अमिनो आम्लाची गरज असते. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी ॲनानिल श्वसन पद्धतीमध्ये कोणत्या क्रियेचा समावेश होत नाही? तर यामध्ये सायट्रिक आम्ल तयार करणे या पद्धतीचा समावेश होत नाही. तर मग ॲनालिल श्वसन या पद्धतीमध्ये दुधाचे दही होणे, अल्कोहोल तयार होणे आणि पाव तयार होणे या क्रिया समावेश होतात. तर सायट्रिक आम्ल तयार होणे ही क्रिया होत नाही. यामध्ये कोणतं क्रिया होत नाही असं विचारले, म्हणून पर्याय 4 योग्य उत्तर आहे त्याचं. त्यानंतरचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणत्या कंदमुळे भाज्यांमध्ये स्टार्चचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते? म्हणजे या ठिकाणी म्हणजे जे पर्याय दिलेले आहे त्यामधून योग्य उत्तर निवडायचे आहे की कोणत्या कंदमुळे भाज्यांमध्ये स्टार्चचे प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये असते? तर पर्याय 3 त्याचे योग्य उत्तर आहे बटाटेमध्ये स्टार्चचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. त्यानंतरचा प्रश्न आहे, मानवास दररोज रिकामी जागा ग्राम हिरव्या भाज्यांची आवश्यकता असते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर किती आहे? पर्याय 3 आहे 100 ग्राम हिरव्या भाज्यांची आवश्यकता असते दररोज. त्यानंतरचा प्रश्न, कर्बोदकाच्या पचनाची सुरुवात रिकामी जागा या इंद्रियापासून होते. तर त्याचं आहे मुखपोकळीपासून म्हणजे तोंडापासूनच कर्बोदकाच्या पचनाची सुरुवात होत असते. त्यानंतरचा प्रश्न आहे, ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज बरोबर. तर ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज काय होईल? तर ते होईल सुक्रोज. पर्याय 3 योग्य उत्तर राहील. त्यानंतरचा प्रश्न आहे, एका वर्षाच्या मुलास दररोज अंदाजे रिकामी जागा किलो कॅलरी ऊर्जेची गरज असते. तर किती? तर पर्याय 2 त्याचे योग्य उत्तर आहे 1000 किलो कॅलरी ऊर्जेची गरज असते एका वर्षाच्या मुलास दररोज. त्यानंतरचा प्रश्न बघा, कोणत्या क्रियेस ऑक्सिजन मुक्त होते? कोणत्या क्रियेमध्ये ऑक्सिजन मुक्त होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय 3 प्रकाश संश्लेषण या क्रियेमध्ये ऑक्सिजन मुक्त होते. केसरी डाळीचे प्रमाण अति झाल्यास रिकामी जागा हा रोग होऊ शकतो. तर त्याचे पर्याय योग्य उत्तर आहे पर्याय 1 लॅथिरिझम हा रोग होऊ शकतो केसरी डाळीचे प्रमाण अति झाल्यास. आणि केसरी रंगाची डाळ कोणती आहे? जी मसूरची डाळ असते ती केसरी रंगामध्ये असते. त्यानंतरचा प्रश्न बघा, झुरणी आणि सुका रोग हे कशाचे गंभीर प्रमाण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 1 प्रथिने उष्मांग कुपोषणाचे प्रमाण. प्रथिने उष्मांग कुपोषणाचे हे काय तर आहे झुरणी आणि सुका रोग हे कशाचे गंभीर परिणाम आहेत? तर प्रथिने उष्मांग कुपोषणाचे हे परिणाम आहेत झुरणी आणि सुका रोग.
त्यानंतरचा प्रश्न आहे, एखाद्या पदार्थामध्ये कर्बोदके असतील तर त्यावर आयोडीनचे थेंब टाकल्यास त्या पदार्थाला कोणता रंग प्राप्त होतो? तर या प्रश्नाचा योग्य उत्तर पर्याय 1 आहे, पर्पल ब्लॅक रंग प्राप्त होतो. एखाद्या पदार्थात कर्बोदके असतील तर त्यात आयोडीनचे थेंब टाकल्यास त्या पदार्थाला पर्पल ब्लॅक रंग प्राप्त होत असते. त्यानंतरचा प्रश्न आहे, रिकामी जागा ही शरीर बांधणी करणारे पोषण द्रव्य आहे. तर शरीर बांधणी करणारे पोषण द्रव्य कोणत्याही पर्यायाच्या 4 प्रथिने हे आहेत. त्यानंतरचा प्रश्न, 1 ग्राम चरबी फॅट पासून कॅलरीज मिळते ते किती म्हणजे 1 ग्राम चरबी म्हणजे फॅट म्हणजे स्निग्ध पदार्थापासून किती कॅलरीज ऊर्जा मिळते? तर पर्याय 4 त्याचे योग्य उत्तर आहे, 9 कॅलरीज ऊर्जा मिळत असते. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी हे रिकामी जागा हे अन्न संचयन करणाऱ्या खोटाचे उदाहरण नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय 4 आहे, बीट हे अन्नसंचय करणाऱ्या खोटाचे उदाहरण नाही. खोडाचे उदाहरण नाही आहे बीट. तर अन्नसंचयन, हळद, आले, बटाटा हे अन्नसंचयन करणारे खोडमध्ये मोडतील. त्यानंतरचा प्रश्न, 1 ग्राम कर्बोदकापासून रिकामी जागा उष्मांक मिळतात. तर कर्बोदकापासून किती? तर 4 कॅलरीज ऊर्जा मिळत असतं. त्यानंतरचा प्रश्न आहे की प्रोटीन आणि प्लेप्टोनला पॉलिपेप्टाइड्स आणि अमिनो आम्लामध्ये परावर्तित करतात. तर काय करतात? तर ट्रिप्सिन हे करत असतात. प्रोटीनचे निर्माण किती अमिनो आम्लामुळे होतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय 1, 40 अमिनो आम्लामुळे प्रोटीनची निर्मिती होत असते. त्यानंतरचा प्रश्न बघा, संतृप्त स्निग्ध पदार्थाच्या अतिसेवनाने रिकामी जागा होते. तर काय होत असते? तर अतिलठ्ठपणा निर्माण होत असते. स्निग्ध पदार्थ जर जास्त प्रमाणात सेवन झाले तर अतिलठ्ठपणा निर्माण होत असते. त्यानंतरचा प्रश्न आहे की प्रथिनांच्या अपघटनाने रिकामी जागा मिळतात. तर काय मिळत असते? तर अमिनो ॲसिड्स मिळत असतात. त्यानंतरचा प्रश्न बघा, बॉडी मॉस इंडेक्स मोजण्याचे सूत्र आहे, रिकामी जागा आहे. तर ते काय आहे? पर्याय 2 आहे, वजन किलोग्राममध्ये भागिला उंची मीटरमध्ये, उंची स्क्वेअर मीटरमध्ये दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, करडईच्या तेलातील रिकामी जागा हे मेदातील रक्तातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी राखते. तर काय? तर त्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 4, लिमोलिक असते. करडईच्या तेल, करडई त्याला करंजी म्हटलं जाते गावाकडे. करडईच्या तेलातील लिनोलिक हे मेदातील रक्तातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी राखत असते. त्यानंतरचा प्रश्न आहे, 1 ग्राम कर्बोदकापासून किती ऊर्जा प्राप्त होते? कर्बोदके विचारले आहे. कर्बोदकाला स्टार्च म्हटलं जातं, पिष्टमय पदार्थसुद्धा म्हटलं जात असते. तर त्याचं उत्तर आहे पर्याय 2, 4 कॅलरी ऊर्जा मिळत असते. त्यानंतरचा प्रश्न आहे, अन्न साखळीमध्ये खालील घटक असतात. तर अन्न साखळीमध्ये कोणते घटक असतात? तर अन्न साखळीमध्ये घटक असतात ती अन्न तयार करणारे, ते खाणारे तसेच विघटक. अन्न तयार करणारे, ते खाणारे तसेच विघटक असे अन्न साखळीमध्ये घटक असतात. पर्याय 3 त्याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न आहे की जोड्या लावा म्हणून प्रश्न होता, तो जुळवा. तर यामध्ये दिलं आहे कर्बोदके, प्रथिने आणि इकडे दिलेले आहेत मेद. तर 3 दिलेलं आहे आणि आपल्याला त्यातून योग्य जोडी निवडायची आहे. तर या ठिकाणी पर्याय 3 योग्य उत्तर दिलेलं आहे. म्हणजेच कर्बोदकामध्ये शर्करा असतो. बघा इकडे कर्बोदकामध्ये शर्करा असतो. तर मेदाम्ल कशामध्ये असते? तर मेदाम्ल हे मेदामध्ये असेल. मेदाम्ल हे मेदामध्ये येईल. म्हणजे 3ऱ्या पर्यायामध्ये याचं उत्तर म्हणजे हे जाईल. आणि कर्बोदकामध्ये शर्करा बी उत्तर येईल. आणि प्रथिनामध्ये काय? तर अमिनो ॲसिड राहील. प्रथिनेपासून अमिनो ॲसिड तयार होत असते, लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न, वनस्पती आपले अन्न कोणत्या घटकाच्या सहाय्याने तयार करतात?
तर वनस्पती हे हरित द्रव्याच्या साहाय्याने आपले अन्न तयार करत असतात, म्हणून पर्याय 3 योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न, साखरेचे विरजन होताना ग्लुकोजचे एथिल अल्कोहोलमध्ये रूपांतर करणारे वितंचक किंवा एन्झाईम खालीलपैकी कोणते? तर ते कोणते आहे? तर लायमेज हे आहे. त्यानंतर दूध आणि दूधजन्य पदार्थ रिकामी जागा हे जास्त प्रमाणात असतात. तर दूध आणि दूधजन्य पदार्थामध्ये काय जास्त प्रमाणामध्ये असते? तर ते असते प्रथिने जास्त प्रमाणामध्ये असतात. त्यानंतर आहे, मूत्रपिंड निकामी झालेल्या माणसांनी शक्यतो हे टाळावे. तर काय टाळावे? तर प्रथिने जास्त सेवन करू नये. त्यानंतरचा प्रश्न आहे की हील प्रक्रिया कोणत्या जैवरासायनिक प्रक्रियेशी संबंधित आहे? तर प्रकाश संश्लेषण क्रियेशी संबंधित आहे ही. त्यानंतरचा प्रश्न, कृत्रिम ऑक्सिजनच्या या संप्रेरकाच्या गटात खालीपैकी कोणत्या रासायनिक पदार्थाचा समावेश करता येणार आहे? तर पर्याय 1 त्याचं उत्तर आहे इंडॉल ॲसेटिक ॲसिडचा समावेश करता येणार आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी नवीन पेशी निर्माण करणारे अन्नघटक कोणते? तर अन्नघटक कोणते आहे ते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रथिने हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण काही म्हणजे पोषण आहारासंदर्भातले काही प्रश्न सराव केलेले आहे. हे या ठिकाणी जे प्रश्न आहे हे आधीच्या व्हिडिओत झालेले आहेत, त्यामुळे हे घेणार नाही. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या मैत्रिणी अंगणवाडी मुख्य सेविकेचा अभ्यास करत आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण ह्या व्हिडिओचा उपयोग होईल. हा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.